हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण लेक्चरला नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन, जी की नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती आज आपण लेक्चरला बघणार आहे. प्रिव्हियस लेक्चरला आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि सम ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन ऑफ nth टर्म हे जे पॉईंट्स आहेत ते डिस्कस केलेले, त्याचे एक्झाम्पल बघितलेले. आज आपण त्याच्या पुढचा जो नेक्स्ट कंटेंट आहे GP म्हणजेच जॉमेट्रिक प्रोग्रेशन तो बघणार आहे. त्यामध्ये एक्झाम्पल नंबर जे फर्स्ट आहे जी की सेरीज आहे, सेरीज मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलेली पहिल्या लेक्चरलाच की त्याची सेरीज काय आहे. सो यामध्ये एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये रिपीटेड आपण ती सेरीज जी आहे ते परत एकदा बघणार आहे. तर त्यामध्ये जॉमेट्रिक प्रोग्रेशन व्हॅल्यू दिलेले आहेत एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये 2, 6, 18, 54. 2, 6, 18, 54 यामध्ये म्हटलेलं आहे दिस इज द जॉमेट्रिक प्रॉब्लेम. जॉमेट्रिक प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचं आहे. बिकॉज जी सेरीज आहे जॉमेट्रिक प्रॉब्लेमची ती सेरीज काय आहे ए आर क्यूब ही सेरीज आहे. कारण आपण सेरीजचा जो कॉन्सेप्ट बघितलेला त्यामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशनची सेरीज आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशनची सेरीज ह्या दोन्ही कॉन्सेप्ट आपण तिथं बघितलेल्या. सो त्यामध्ये परत एकदा आपण त्याची जी डेफिनेशन आहे आणि त्याची जी सेरीज आहे ती रिपीटेड एकदा बघूया. Definition: a sequence in which the ratio of any term to its preceding term its constant is called geometric progression. The short form आहे GP. The constant is called common ratio. A sequence in which the ratio of any term to the preceding term is constant is called as a GP, means geometric progression. त्यामध्ये म्हटलेलं आहे दिस जॉमेट्रिक प्रोग्रेशन इज गिवन बाय GP इज गिवन बाय. त्याची जी सेरीज आहे ती सेरीज इथं खाली दिलेली आहे ए आर स्क्वेअर AR क्यूब डॉट डॉट अप टू ARN-1 ही जॉमेट्रिक प्रोग्रेशनची सेरीज आहे. म्हणजे पहिल्यांदा ए आहे, त्यानंतर AR स्क्वेअर AR क्यूब डॉट डॉट अप टू ARN-1. फॉर्म्युला फॉर nth टर्म ऑफ GP इज गिवन. म्हणजे जो सेरीजमध्ये फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे तो फॉर्म्युला इथं आहे. nth टर्मचा फॉर्म्युला टर्म आहे त्यामुळे TN इज इक्वल टू AR रेस टू N-1 वेअर A इज इक्वल टू फर्स्ट टर्म जे की अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपण बघितलेली आहे. A इज इक्वल टू फर्स्ट टर्म. R इज इक्वल टू रेशो ऑफ द टर्म. TN इज इक्वल टू nth टर्म. तीन नोटेशन आहे, तिन्ही नोटेशन व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. A इज इक्वल टू A मीन्स फर्स्ट टर्म, R इज इक्वल टू R मीन्स रेशो ऑफ द टर्म अँड TN इज इक्वल टू nth टर्म. आणि फॉर्म्युला आहे nth टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन TN इज इक्वल टू AR रेस टू N-1. सो नेक्स्ट आता आपण याच्यावरून एक्झाम्पल नंबर फर्स्ट जे आहे ते एक्झाम्पल नंबर फर्स्ट स्टार्ट करूया. सो त्यामध्ये स्टार्टिंगला आपण इथे एक्झाम्पल मागाशी तुम्हाला दाखवलेले एक्झाम्पल काय आहे 2, 6, 18, 54. आता हे आपल्याला सॉल्व करायचे. तर त्यामध्ये A इज इक्वल टू नेहमी काय असते फर्स्ट टर्म. मग A ची व्हॅल्यू आहे 2, AR ची व्हॅल्यू आहे 6, AR स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 18 आणि AR क्यूबची व्हॅल्यू आहे 54. सो R इज इक्वल टू आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. म्हणजे त्यातला जर आपल्याला डिफरन्स रेशो फाइंड करायचा आहे त्यासाठी काय आहे रेशोचा फॉर्म्युला. रेशो म्हटले की नेहमी डिवायडेशन लक्षात ठेवायचं. रेशो इज इक्वल टू R इज इक्वल टू AR डिवायडेड बाय A, सेकंड टर्म डिवायडेड बाय फर्स्ट टर्म, थर्ड टर्म डिवायडेड बाय सेकंड टर्म, फोर्थ टर्म डिवायडेड बाय थर्ड टर्म. हा सिक्वेन्स असणारे रेशो कॅल्क्युलेट करण्याचा. सो R इज इक्वल टू रेशो इज इक्वल टू AR डिवायडेड बाय A म्हणजे सेकंड टर्म डिवायडेड बाय फर्स्ट टर्म. AR मग सेकंड व्हॅल्यू काय आहे AR ची व्हॅल्यू 6 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 3. सो फर्स्ट रेशो आला 3. सेम सेकंड AR स्क्वेअर डिवायडेड बाय AR 18 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 3. 18 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 3. सो ही आली सेकंड व्हॅल्यू. सेम आपण 54 डिवायडेड बाय 18 केलं तरी सुद्धा आन्सर आपलं 3च येणार आहे. म्हणजे याचा जो रेशो आहे तो काय असणार आहे आपला कॉमन रेशो असणार आहे.
जे की आपण डेफिनेशनमध्ये इथं कॉमन वर्ड्स तुम्ही बघितलेला आहेच. त्यानंतर सेम आता सेकंड आहे, सेकंड आपण सॉल्व करूया. सेकंड एक्झाम्पल व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत 1, 1.5, 1 डिवायडेड बाय 2, 1 डिवायडेड बाय 4, 1 डिवायडेड बाय 8 आणि लास्ट आहे 1 डिवायडेड बाय 16. मग ए ची व्हॅल्यू आहे 1, ए आरची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय 2, स्क्वेअर असणार इथे, ए आर स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय 4, ए आर क्यूबची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय 8 अप टू सॉन पुढपर्यंत ए आर रेस टू 4 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 16. सो आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो पहिल्या दोन टर्म आपण कॅल्क्युलेट करून बघूया. आर इज इक्वल टू ए आर डिवायडेड बाय ए. ए आरची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय 2. सो 1 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. कारण जो डिवाइडला आहे होल 1 डिवायडेड बाय 2, 1.5ला जो होल डिवाइड आहे 1, तो काय होणार आहे नंतर वरती गेल्यानंतर मल्टिप्लाय, तो काय होणार आहे 1 डिवायडेड बाय 2च होणार आहे. सेम सेकंड आर इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4 डिवाइड 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. सो दोन्हीचा रेशो आपला काय आला, कॉमन आला. ह्याला आपण म्हणणार इट इज अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. सेम थर्डचे एक्झाम्पल आहे. थर्ड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे 2 - 4 8 - 16. सो ए ची व्हॅल्यू आहे 2, ए आरची व्हॅल्यू आहे -4, ए आर स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 8, ए आर क्यूबची व्हॅल्यू आहे -16. सो आर इज इक्वल टू, आर म्हणजे रेशो इज इक्वल टू ए आर डिवायडेड बाय ए. मग ए आरची व्हॅल्यू आहे -4, -4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू -2. आर इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय -4 इज इक्वल टू -2. सिमिलरली -16 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू अगेन -2. दिस इज एन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. याला आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हणणार. त्यामध्ये नेक्स्ट आहे फोर्थ नंबरचे एक्झाम्पल. फोर्थ नंबरचे एक्झाम्पलमध्ये पण सेम हेच सिक्वेन्स आहे. यामध्ये काय दिलं आहे बघा, 64 -16 4 -1 1 डिवायडेड बाय 4. ए इज इक्वल टू 64, ए आर इज इक्वल टू -16, आर इज इक्वल टू ए आर डिवायडेड बाय ए. -16 डिवायडेड बाय 64 इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 4. सेम आर इज इक्वल टू ए आर स्क्वेअर किंवा ए आर क्यूब डिवायडेड बाय ए आर इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय -16 इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 4. सेम पुढची प्रोसिजर घेतली तरी आपण 1 डिवायडेड बाय -4 हेच येणार आहे. त्यामुळे दिस इज ॲन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. हे जस्ट सॅम्पल आहेत जॉमेट्रिक प्रोग्रेशनचे. पुढे आपल्याला नेक्स्ट याच्यावरून एक्झाम्पल जे आहेत म्हणजे nth टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन हे सॉल्व करायचे आहेत. मग हे सॉल्व करताना आपल्याला आरची व्हॅल्यू जी आहे तिथं फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला, TN इज इक्वल टू AR रेस टू n-1. हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कॅल्क्युलेट करताना आपल्याला आरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. सर तो आरची व्हॅल्यू सिरीजवरून कशी कॅल्क्युलेट करायची ते आता आपण बघितलं. यामध्ये आता आरची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. एची व्हॅल्यू ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये असणार आहे. एनची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला कशी कॅल्क्युलेट करायची किंवा ती कुठली दिलेली असेल एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू तर ती आपल्याला तिथं फक्त पुट करायची. सो एक्झाम्पल आता आपण स्टार्ट करूया. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट, फॉर जॉमेट्रिक प्रोग्रेशन 1 2 4 8 फाइंड nth टर्म ऑफ GP अँड T8. ओके, त्यामध्ये जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये 4 व्हॅल्यू दिल्यात 1 2 4 आणि 8. फाइंड करायला सांगितले आपल्याला nth टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन T8 वेअर A इज इक्वल टू 1 बिकॉज फर्स्ट टर्म आहे 1. A इज इक्वल टू 1, R इज इक्वल टू 2, AR डिवायडेड बाय A म्हणजे 2 डिवायडेड बाय 1 केलं तर आन्सर काय राहणार आहे 2च राहणार आहे. 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2, 8 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 2. सो R इज इक्वल टू 2. जो रेशो आहे तो रेशो आलेला आहे आपला 2. वी नो दॅट
Tn इज इक्वल टू AR रेस टू n मायनस 1. वी नो दॅट म्हटले म्हणजे आपल्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला माहीत आहे, जो की डेफिनेशनच्या खाली जे सेंटेन्स होतं त्या सेंटेन्समध्ये आपण nth टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला बघितलेला. तो फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू AR रेस टू n मायनस 1. सो ए ची व्हॅल्यू पुट केली इज इक्वल टू 1 इंटू ब्रॅकेट आर ची व्हॅल्यू आहे 2 ही व्हॅल्यू इथं पुट केली रेस टू n मायनस 1. सो 1 न 2 ला मल्टिप्लाय केलं तर 2च राहणार आहे. मग काय येईल इक्वेशन Tn इज इक्वल टू 2 रेस टू n मायनस 1. नेक्स्ट स्टेपला वेअर T8 अँड T8 दिलेलं आहे. मग n ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला काय करायची 8 ही कन्सिडर करायची. n इज इक्वल टू 8 ही आपल्याला व्हॅल्यू त्यामध्ये पुट करायची इक्वेशनमध्ये. Tnचं जे इक्वेशन आले Tn इज इक्वल टू 2 रेस टू n मायनस 1, त्यामध्ये n ची व्हॅल्यू 8 पुट करायची. सो T8 इज इक्वल टू 2 रेस टू 8 मायनस 1. T8 इज इक्वल टू 2 रेस टू 8 मायनस 1 इज इक्वल टू 2 रेस टू 8 मायनस 1 7. 2 रेस टू 7. सो 2 रेस टू 7 कॅल्क्युलेट करा. 2चं 7 टाइम्स मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय येईल 128. कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेट करून बघा. 2 रेस टू 7 इज इक्वल टू 128. सो T8 इज इक्वल टू 128. हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. T8 इज इक्वल टू 128. सेम सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघणार आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड इझी कॉन्सेप्ट आहे. फॉर द जॉमेट्रिक प्रोग्रेशन फाइंड T10. आता इथे जे एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला सब एक्झाम्पल दिसतील तुम्हाला 1 2 त्यानंतर 3 4 5 6 7 8. ओके 8 एक्झाम्पल आहेत. सो 8 एक्झाम्पलमध्ये आपल्याला फाइंड T10 करायचे, पण प्रत्येक वेळेस व्हॅल्यू जे असणार आहेत त्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत, डिफरंट व्हॅल्यूज आहेत. सो फॉर जॉमेट्रिक प्रोग्रेशन अँड फाइंड T10. मग एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये काय दिले 2 6 18 54. याचा रेशो ऑलरेडी ॲक्च्युली आपण मगाशी काढलेला आहे. सो A इज इक्वल टू 2, R इज इक्वल टू 3. सो आपल्याला Tnचा फॉर्म्युला माहीत आहे. A ची व्हॅल्यू 2 कशी घेतली तर फर्स्ट टर्म असतो A इज इक्वल टू फर्स्ट टर्म, जी व्हॅल्यू आलेली आहे 2. R इज इक्वल टू R म्हणजे काय रेशो असतो 6 डिवायडेड बाय 2 3 येईल. 18 डिवायडेड बाय 6 केला तरी सुद्धा 3 येईल. 54 डिवायडेड बाय 18 इज इक्वल टू 3. सो वी नो दॅट Tnचा फॉर्म्युला Tn इज इक्वल टू AR रेस टू n मायनस 1. A ची व्हॅल्यू आहे ती पुट केली 2 इन ब्रॅकेट R ची व्हॅल्यू 3 रेस टू n मायनस 1. मग 2 इंटू 3 इज इक्वल टू 6 रेस टू n मायनस 1. देन नेक्स्ट त्यामध्ये काय करायची n ची जी व्हॅल्यू आहे 10 ती व्हॅल्यू पुट करायची. सो T10 इज इक्वल टू 6 रेस टू 10 मायनस 1 इज इक्वल टू 6 रेस टू 9. 6चा रेस टू 9 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय व्हॅल्यू आहेत बघा 1 कॉमा 1 डिवायडेड बाय 2 1 डिवायडेड बाय 4 1 डिवायडेड बाय 8 1 डिवायडेड बाय 16. त्यामध्ये फर्स्ट टर्म आहे A इज इक्वल टू 1. R इज इक्वल टू रेशो आहे 1 डिवायडेड बाय 2. रेशो इज इक्वल टू AR डिवायडेड बाय A. 1 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 1. 1 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू रेशो काय येईल तिथे इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. सो Tnचा फॉर्म्युला नेक्स्ट टर्मला यूज करायचा आहे. Tn nth टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन T इक्वल टू AR रेस टू n मायनस 1. A is equal to 1. Then R is equal to 1.5 raised to n minus 1. 1 into 1 divided by 2.
is equal to 1 divided by 2 raised to n minus 1. So Tn is equal to 1 divided by 2 raised to n minus 1. Then next put n is equal to 10. T10 is equal to 1 divided by 2 raised to 10 minus 1. So 10 minus 1 is equal to 9. So T10 is equal to 1 divided by 2 raised to 9. So T10 is equal to 1 divided by 512. 2 raised to 9 आहे. 2चे 9 टाइम्स मल्टिप्लिकेशन जर केलं 2 इंटू 2 इंटू 2 अप टू सॉन 9th टर्मपर्यंत, तर कॅल्क्युलेशन काय येईल 512. सेम प्रोसिजर एक्झाम्पल नंबर 3rd आणि 4thला कॅल्क्युलेट करायची. एक्झाम्पल नंबर 4thमध्ये व्हॅल्यू दिलेले आहेत 2 - 4 8 - 16. a इज इक्वल टू 2 बिकॉज a इज इक्वल टू फर्स्ट टर्म काय आहे एक्झाम्पलमध्ये 2 आहे. सो a इज इक्वल टू 2. r इज इक्वल टू रेशो आहे AR डिवायडेड बाय a. ARची व्हॅल्यू आहे 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2. -4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू -2. सो Tn इज इक्वल टू AR रेस टू n minus 1. a ची व्हॅल्यू 2 पुट केली 2 इंटू ब्रॅकेट -2 रेस टू n minus 1. सो 2 इंटू -2 इज इक्वल टू -4. -4 रेस टू n minus 1. देन T10 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो n ची व्हॅल्यू 10 जी आहे ती 10 व्हॅल्यू पुट केली वेअर T10 इज इक्वल टू -4 रेस टू 10 minus 1. So -4 raised to 10 minus 1 is equal to 9. -4 raised to 9. 4चे 9th time multiplication. -4 into -4 into -4 up to son nth term. So is equal to 2,62,144. Similarly 4 -16 4 -1 -1 divided by 4. 4th नंबरच्या टर्ममध्ये काय a इज इक्वल टू 64 r इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 4. सो Tn इज इक्वल टू AR रेस टू n minus 1. अगेन a इज इक्वल टू 64 into bracket -1 divided by 4 raised to n minus 1. So Tn is equal to -16 raised to n minus 1. So n is equal to 10. So T10 is equal to -16 raised to 10 minus 1 is equal to 9. So -16 raised to 9. -16 into -16 into -16 up to son nth term. So same example number 5, 6, 7 आणि 8. example number 5 मध्ये 12, 36, 108. next value आहेत 1 -5 25 -125 81 27 9 3. and last example मध्ये व्हॅल्यू आहेत 8 16 24 32. सो कॅल्क्युलेट करा. सेम आन्सर येते का क्रॉस चेक करा. The second term of geometric progression is 9 and fifth term is 243. Find fourth term of GP and nth term of GP. Geometric progression calculate करायची. So T2 is equal to 9 because second term of geometric progression. क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे second term of geometric progression. So term आहे second. So T10
T2 is equal to 9 and T5 is equal to 243 and fifth term of 243. So T5 is equal to 243 and T2 is equal to 9. So फॉर्म्युला आहे nth टर्म ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन तो यूज करायचा आहे. Tn is equal to a raised to n a raised to Tn is equal to ar raised to n minus 1. Tn is equal to 9 is equal to ar raised to 2 minus 1. 9 is equal to ar because 2 minus 1 is equal to 1. So 9 is equal to ar. याला म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. and 243 is equal to ar raised to 5 minus 1. 243 is equal to ar raised to 4. इक्वेशन नंबर सेकंड. फर्स्ट इक्वेशनमध्ये n ची व्हॅल्यू जी आहे ती 2 पुट केली बिकॉज टर्म सेकंड सांगितली त्यामुळे n इज इक्वल टू 2. सो 2 मायनस 1 इज इक्वल टू 1. सो 9 इज इक्वल टू ar. याला इक्वेशन नंबर फर्स्ट. सेकंड इक्वेशन दिलेलं आहे फिफ्थ टर्म. सो n ची व्हॅल्यू जी आहे ती 5 पुट करायची. सो 243 इज इक्वल टू ar raised to 5 minus 1. 5 minus 1 is equal to 4. So 243 is equal to ar raised to 4. So इक्वेशन फर्स्ट and इक्वेशन सेकंड दोन्हींचा रेशो आहे तो रेशो कॅल्क्युलेट करायचा. सो टेकिंग रेशो ar raised to 4 divided by ar raised to 2 minus 1. ar raised to 4 divided by ar is equal to 243 divided by 9. So a get cancel. R cube is equal to 27. So r is equal to 3. R is equal to value आली 3. R cube is equal to 27 आहे. 27 चा जर क्यूब रूट कॅल्क्युलेट केलं तर r is equal to व्हॅल्यू येईल 3. सो r इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये पुट करायची. सो इक्वेशन फर्स्ट आहे 9 इज इक्वल टू ar आणि इक्वेशन सेकंड आहे 243 इज इक्वल टू ar रेज टू 4. सो पुट r इज इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. 9 इज इक्वल टू ar. 9 इज इक्वल टू a इंटू 3. सो 3 इंटू a इज इक्वल टू 3a. 9 इज इक्वल टू 3a. a is equal to 9 divided by 3. So a is equal to 3. Final value आली a ची. a is equal to 3. So first term of a is equal to 3. Similarly same T4 is equal to ar raised to n minus 1. a ची value आहे 3 into bracket 3 into raised to 4 minus 1. 4 minus 1 is equal to कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आन्सर आलेलं आहे 81. 3 into 3 9. 9 raised to 3 is equal to Tn is equal to ar raised to n minus 1. a ची व्हॅल्यू 3 पुट केलेली आहे. r ची व्हॅल्यू 3. 3 इंटू ब्रॅकेट 3 n raised to 3 raised to n minus 1. So 3 raised to n. सेम प्रोसिजर एक्झाम्पल नंबर 3 मध्ये यूज करायची. In a geometric progression, the third term is 63 and fifth term is 567. Find the first term, a common ratio r and T4. Example number 3, if geometric
progression. The third term is 63 and fifth term is 567. Find the first term, a common ratio R and T4. Calculate first term and common ratio.